आमडी येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात 1248 प्रकरणे निकाली। नागरिकांच्या विविध तक्रारी व समस्यांचे जागेवरच निराकरण। राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत टप्पा 1 मधील शिबिर पारशिवनी तालुक्यातील आमडी येथे आयोजित करण्यात आले होते। या समाधान शिबिरात विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली। तसेच नागरिकांच्या महसूल व इतर विभागांशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। या शिबिरात नागरिकांनी जमीन नोंदणी, उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, पीक विमा, शासकीय योजनांचा लाभ, बँकिंग सुविधा तसेच इतर विविध शासकीय कागदपत्रांबाबतच्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या। संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून 1248 प्रकरणे जागेवरच निकाली काढली, तर 15 प्रकरणे पुढील कार्यवाहीसाठी नोंदवण्यात आली। शासनाच्या विविध योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावा तसेच नागरिकांना सरकारी कार्यालयांचे वारंवार फेरे मारावे लागू नयेत या उद्देशाने अशा प्रकारची महसूल समाधान शिबिरे गावपातळीवर आयोजित केली जात असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले। या शिबिराला तहसीलदार सुरेश वाघचौरे, भूमी अभिलेख विभागाचे उपविभागीय अधीक्षक प्रसन्ना भुजाडे, गट शिक्षणाधिकारी सुनील कोडापे, संजय गांधी, निराधार समितीचे अध्यक्ष राजू भोसकर, शिवसेना युवा नेते राजेश गोमकाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुभाष तडस, नायब तहसीलदार सोनाली तैगुरे, नायब तहसीलदार मुकेश मिश्रा, नायब तहसीलदार दयाराम कुंभरे, पुरवठा निरीक्षक स्नेहल देशमुख, पंचायत विस्तार अधिकारी यशवंत लिखार, प्रभाकर वाघ, मंडळ अधिकारी तलाठी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। तसेच बँक ऑफ बडोदा, भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, पारशिवनी शाखेचे व्यवस्थापक, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या समाधान शिबिराचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी सुभाष जाधव तर आभार गट शिक्षणाधिकारी सुनील कोडापे यांनी मानले। या शिबिरामुळे गावातील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळाली असून अनेक समस्यांचे निराकरण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं। सिटी इंडिया न्यूजसाठी कन्नान शहर प्रतिनिधी मनीषा मेश्राम। मदत गरजेची आहे आणि ही मदत देण्याची व्यवस्था कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनांमार्फत उपलब्ध आहे, त्याचाही आपण लाभ घेतला पाहिजे। हा लाभ या शासकीय शिबिर शिवाजी महाराज या शिबिराचे आयोजन माननीय बावनकुळे साहेब पालकमंत्री